100 रुपये अरमान सोसे यांच्या हस्ते दिले जाते. नाव काय आपलं? अमित दिवा. हाच तो खेळाडू ज्याने डिंगडॉनच्या टर्निंग पॉइंटला रजाची कॅच घेतली. वेल डन. आणि डीसी डोंगस्ते खेळताना पाहायला मिळत आहे. स्कोर झालेला आहे. एक बॉल झाले ते एक. दुसऱ्या बॉलकडे आपण जातोय. ऑन साइडला या ठिकाणी मात्र बॉल येतो. इथे बघितलं आपण एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? तर चांगली फिल्डिंग. 2 बॉल 2 धावा. डॉट बॉल. आज काहीतरी वेगळा इतिहास घडणार आहे मैदानात. नवीन नवीन खेळाडू काहीतरी चमत्कारिक जादूगारिक बॉलिंग करतायत. निकेतनं मागच्या मॅचला 6 बॉलमध्ये 3 षटकार 2 चौकार लावले होते. आता या मॅचला त्याला मात्र उभं करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. बॉलरचं नाव आहे, बॉलरचं नाव सांगा. स्कोरर हुसेन. हुसैन ने विकेट काढली निकेतची. अलग झलक वाली क्रिकेट. मैंने बोला था 100 रुपये का इनाम 7 स्टार अमर सुसे अरमान सुसे यांच्याकडनं. वाट बॉलिंग हुसेन. अरमान सुसे यांनी मात्र बक्षिसांची खैरात केलेली आहे. म्हणजे यंगस्टरला सपोर्ट देत आहेत. चांगली फिल्डिंग, चांगला कॅच, चांगला बॉलिंग, चांगला डॉट बॉल, चांगल्या विकेट, चांगल्या रनआउटच्या विकेट थ्रो न केल्या. 100 रुपये का होईना, परंतु पहिल्या दिवसापासून पहिल्या राऊंड पासून अरमान सुसे यांनी मात्र बक्षिसांची खैरात केलेली आहे. आणि फायनलच्या दिवशी सगळ्या पब्लिकला मोठ्या जंगी स्वागतामध्ये सरबत पूर्ण दिवसभर सोय असेल. रुआबजा सरबत, सब्जा मार के कडक. आणि धावा किती दिली आणि काही धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? ते एक धाव कव्हर केली आणि नो सुद्धा बॉल दिला जातोय. आणि धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते. 2च्या बढतीनंतर स्कोर कार्ड 4 वर. 2 बॉल बाकी राहत आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मधील. रन कमी आहेत, विकेट काढली आहे, परंतु आता धावा यायला सुरुवात झाली. स्कोर 4. एक षटकार जर आला ना तर ओव्हरचा रन रेट येईल. कारण या मैदानात 25 धावा सुद्धा फायटिंग टोटल मागच्या मॅचनं दर्शवली आहे. सर्कलच्या बाहेर बॉल येतोय. कॅच सुटते. खराब फिल्डिंग. आणि फ्रीज बॉलवर मात्र कॅच घेऊन सुद्धा विकेट मिळाली नसती. आणि आता मात्र जबरदस्त मॅच. जो जिंकेल तो गावदेवी वडोली सोबत आजच्या दिवसातील फायनल खेळेल. हा सेमीफायनल सामना आजच्या दिवसातील. थोड़ी देर में A7 कार पड़गा के प्रोपराइटर मशहूर हस्ती जिन्होंने इस टूर्नामेंट में बेहतरीन सहयोग दिया है, टॉस बॉक्स जिनके नाम का है, A7 स्टार, A7 पड़गा कार के प्रोपराइटर स्टार हस्ती मुस्तफा मुल्ला और उनके साथ अब्दुल्ला पटेल थोड़ी देर में आने वाले. वाइड बॉल और एक्स्ट्रा रन के साथ स्कोर कार्ड बढ़ता हुआ 8 या धाव संख्येवर. 8 धावा झालेल्या आहेत.
मॅच खूप भारी आहे. सामना रंगतदार. स्ट्रेट ड्राइव सिक्सर, मल्टी हिट, इसको बोलते हैं कड़क. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. दासोगुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. दासोगुरे साहेबांचं नाव बघा. आणि टोटल धावांची या ठिकाणी मात्र खैरात होते पहिल्या ओव्हरला 14 धावा. आहा, आणि ते बॉल झालं सीमारेषा पार. शानदार षटकार. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. दासोगुरे साहेबांचं नाव. आणि इनिंग ब्रेक मध्ये लॉट्स पाडले जातील. सेमीफायनलला कोण खेळणार आणि गटाची फायनल मॅच खेळायला कोण जाणार याची नोंद घ्या. चालू असलेल्या मॅचचे एक एक प्रतिनिधी या. आणि गावदेवी वडोली साहिल सुसे वेलकम. लॉर्ड्स पाडण्यात जात आहेत, आपण लवकर या. डॉट बॉल. निर्धाव चेंडू, धावसंख्या 14 वरच आहे. सामन्याची समीकरण या ठिकाणी मात्र उमेश पस्ते जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत हाती ठेवील. श्रेयस मागच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरला 3 षटकार 1 चौकार ठोकणारा बॅटर. गोलंदाज तयार. क्लास कव्हर ड्राईव्ह इनसाइड आउट षटकार. एक्स्ट्रा कव्हर वरनं आजच्या दिवसातला कव्हर ड्राईव्ह पहिला षटकार. या डीजे क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. दासोगुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. डोंगरताट संघाने जर 3 बॉल 3 षटकार मारले. कैफात 2 बॉल आणि 500 रुपये लावलेले आहेत. व्हॉट ऍक्शन, काय क्लास फटकाय. षटकार पवन केनेची आठवण करून देताना 7 स्टार षटकार. स्लो बॉल टाकलाय. विकेट होती हातात. कॅच गमावली गेली आहे. मॅन ऑफ द मॅच प्लेयर समोर असताना कॅच त्याला कॉलिंग का केलं नाही बॉलरनं. जयान असताना बॉल बाकी राहतात या ओव्हर मधील. लास्ट बॉल. डॉट बॉलवर समाप्त. तर या ठिकाणी पाहता 7 स्टार उसर कॅम्प वडोली क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेला नेट लिंक वायरलेस कुडू यांच्याकडनं
नेटवर्क पुरवलं गेले वायफाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीला स्कोर होतोय 33 धावा. आणि आता शेवटचं षटक हाणामारीचं बाकी राहत आहे. 12 बॉलला 33 धावा ठोकलेल्या आहेत. ठक्कम ठोक फलंदाजी श्रेयस आणि उमेशनं केलेली आहे. आणि आता तिसरं हाणामारीचं षटक. एक तर या षटकात धावा रोखल्या जातील, एक तर या षटकात लगातार 3 षटकार बसतील किंवा लगातार 6 सुद्धा बसतील. विकेट काढल्या तर रन रेट थांबवायला 40च्या आतपर्यंत संधी असेल. बघूया 6 बॉल काय दर्शवतील हाणामारीचं षटक. आणि हा बॉल जातोय सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 7 स्टार. गोलंदाज कोण आहे? जैरुद्दीन. लेदरचा खेळाडू आहे त्यामुळे षटकार बसतात की काही चर्चा पब्लिक मध्ये आहे. बीमरचा रिव्ह्यू आहे का? इट्सचा रिव्ह्यू. क्रुशियल बॉल बघूया काय घडेल. जर आणि तर आहे, असूही शकतो नसूही शकतोय. शंका दूर करतोय तो म्हणजे रिव्ह्यू. कैफाच अर्जंट आव. स्वतः राहुल आयरे येत आहेत. इट्स अ नो बॉल. अंपायर डिसिजन या ठिकाणी येतोय. सात धावांचा बोनसच मिळालेला आहे. झाल्या धावसंख्या 33 वरून डायरेक्ट कुठे गेली? 40 वर गेलेली आहे. बॉल अजून एक पण झालेला नाही. वाईड बॉल. सामना रंगतदार. स्कोर मात्र झालेला आहे 41-41. पहिल्या बॉलला चेंडू सिनेमा भीमाबार षटकार. वाटतं बॅटिंग. एकदा टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. संग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या वडवली मधी. चौगुले साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. चौगुले साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवाच्या दुपणे सामने. खूप सुंदर असं सॉन्ग. उपसरपंच तसोब भुरी यांचं नाव गाजतंय वडोली वाडा टेनिस मध्ये. जबरदस्त. माझ्या वाडा टेनिसची एक शानदार स्पर्धा. कारण स्पर्धा जर चांगली झाली तर गावाबरोबर तालुक्याचं नाव होतं. गरमीत मॅच हाय व्होल्टेज बॅटिंग चालू आहे. 47 धावा 5 बॉल बाकी. प्रेशर आहे बॉलरवर. प्रेशर आलंय. 2 ठोकले षटकार. 5ल्या 5 फूट झाल्या की काय. 48 धावा झालेल्या आहेत. एका बॉलात धावा दिल्या किती? एका बॉलात किती धावा झाल्या? 15 आल्या का? 2 षटकार.
नोची व्हाईट बॉल खच पाडले धावांचा 48 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जाईल की नाही. वाट कॅच काय फिल्डिंग आहे टाळेवाल वा खतरनाक. सामने आयोजित केल्यात उचलक्या वडवलीमध्ये सेवंतर ग्रुपने सामने आयोजित केल्यात उचलक्या वडवलीमध्ये. 7 स्टार ग्रुप मेंबर अरमान सुसे यांच्याकडनं 100 रुपये या षटकाराचा कॅच अडवल्याबद्दल आणि विकेट काढल्याबद्दल. सकलेंची फिल्डिंग अफलातून म्हणजे सूर्यकुमार यादवनी जो कॅच पकडला होता आणि भारत देश जिंकला होता. पासल्या आपल्याही फासफूस केल्या होत्या पण तो कॅच झाल्याने आपण जिंकलो होतो कारण बॅट्समन तो साधाच नव्हता. श्रेयसला बाद करणं म्हणजे कुठेतरी धावा लगामे. बॉलरच्या चेहऱ्यावरचं त्याच्या छातीवरचे ठोके कमी झाले, ब्लॉकेज कमी झाले, त्याचं प्रेशर आलं होतं त्याच्यावर, ब्लॉक झालं होतं, ब्रेन काम करत नव्हता. 2 षटकार ठोकले, 1 बॉलात 14 धावा गेल्या होत्या. करू तो क्या करू. 15 धावा गेले असताना मात्र आता जिद्द ठेवली, विकेट काढली. न्यू बॅटर येतोय, संधी मिळते बॉलरला उभा करण्याची. दॅट्स अ लाईन. बघा चांगली गोलंदाजी आहे, कमबॅक करतोय, स्वतःला सावरतोय. धावा किती गेले यापेक्षा यापुढे किती थांबवायचे आहेत, कसं थांबवायचंय हे मनात ठेवतात ना असे गोलंदाज पुढे खूप चांगली बॉलिंग करतात. दादा भुरे आपल्याला विनंती, आपण विनंतीचा मान ठेवत व्यासपीठावर यायचंय. उद्या समालोचक 2-3 तरी असतील आणि खूप मजा येईल. आणि हवेमध्ये बॉल या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथे 2 धावा कव्हर केल्या गेलेल्या आहेत. उद्या 7 स्टारनं चांगल्या साईड बोललेल्या आहेत, चांगल्या टीम येणार आहेत, कडक क्रिकेट आहे, षटकारांचा पाऊस उद्याही पडणार आहे, दिग्गज पाहुणे मंडळी उद्या येणार आहेत. चला घाई करा, आम्हाला याच कबड्डीला विक्रमगडला जायचंय. व्हाट अ शॉट. ये कौन है, क्या बैटिंग है, लाजवाब षटकार वाईडी डीप लॉंग ऑफ वरना. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलक्या वडवलीमध्ये. क्रिकेटचा भुरे साहेबांचं आणि रोहितनं षटकार ठोकला, त्यानंतर एक धाव कव्हर केली. इनिंग मध्ये पाहताय धावसंख्या टोटल झाली, टोटल स्कोर ऑन बोर्ड 57 धावा, 58 धावांचं बिग टोटल. उमर 11 वडोली बी संघासमोर. चला फिल्डिंगला वा डीसी डोंगस्ते अजून
ग्रुपचा फिटनेस दादापुरी यांचा बघितला आपण तरुणांना लाजवेल आजही. बघूया गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कर उमेश. खतरनाक यॉर्कर, वाटत बॉलिंग, आजच्या दिवसातला डेंजर बॉल, परफेक्ट यॉर्कर, बुमराची आठवण करून दिली. 5,000 रुपयाची बॅट तुटलेली आहे. आणि वेलकम वेलकम या स्पर्धेला मोलाचे योगदान देणारं व्यक्तिमत्व टॉस बॉक्स ज्यांच्या नावानं आहे, मोस्तफा मुल्ला यांचं आगमन होत आहे. वेलकम वेलकम, पधारिए VIP मंच पर, वेलकम. व्हॉट अ शॉट, षटकार. सलाउद्दीन जर धडकला, बॅट जर तळपली, मॅच ऑन होईल. कम ऑन डीजे. थँक्यू थँक्यू. या आजान आजान.
असरार लोणबा आल्यानं विनंती आपण व्यासपीठावर यावं. प्रोफेशनल VIP पाहुणे या ठिकाणी येत आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम मुस्तफा मुल्ला, वेलकम. और उनके साथ A7 कार मोटर्स के प्रोपराइटर आ रहे हैं. A7 स्टार सपोर्ट करने वाले A1 जोड़ी A7 कार पड़गम कार मोटर सेंटर के प्रोपराइटर मुस्तफा मुल्ला सर एंड टीम, वेलकम. डीजे सामने आयोजित केल्या उत्सर्ग वडवलीमध्ये. वेलकम वेलकम मुस्तफा मुल्ला. हे क्रिकेटचा महासंग्राम भरलाय आज या वडवली गावात. सेवनचा ग्रुपनी आयोजन केलाय एक नंबर. हे साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी. साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी. वेलकम वेलकम सौगुरे साहेबांचं नाव, सरपंचाचं नाव, सौगुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवनच्या ग्रुपने सामने आयोजित केल्यात उत्सर्ग मुस्तफा मुल्ला सर, पड़गा के मशहूर हस्ती, शोरूम कार मोटर के प्रोपराइटर, न्यू एंड सेकंड कार सप्लायर. पड़गा में बड़ा ऑफिस है, दुनिया जानती है. A7 स्टार मोटर प्रोपराइटर मुस्तफा मुल्ला सर एंड पटेल सर, वेलकम वेलकम वेलकम. तर जाऊया मॅच कडे. टार्गेट आहे विजयासाठी तब्बल धावा करायच्यात 58 3 ओव्हरला. स्कोर या ठिकाणी झाला आहे
12 बॉलमध्ये झालेले आहेत धावा 22, 6 बॉलमध्ये करायचे आहेत. स्कोरर आम्हाला दर्शवत आहेत. छत्तीस धावा 6 षटकार. टॉस बॉक्स पर अपन जिस शख्स को देख रहे थे वही शख्स आज अब जिनकी रॉयल एंट्री हुई है, वीआईपी एंट्री, पड़गा की मशहूर हस्ती, बिजनेसमैन, A7 मोटर सेंटर के प्रोपराइटर, पड़गा में बिग ऑफिस खुला है. नई कार और सेकेंड कार जो भी चाहिए आप वहां पे जाके खरीद सकते हैं. और जिनकी क्वालिटी बेहतरीन है, फैसिलिटी बेहतरीन देते हैं, ऐसे फेमस A7 मोटर कार के प्रोपराइटर मुस्तफा मुल्ला सर 7 स्टार ग्रुप को काफी सपोर्ट किया है. और सपोर्टिव हस्ती को मुस्तफा मुल्ला सर को A7 मोटर स्टार प्रोपराइटर को हमारे करीबी दोस्त मुस्तफा मुल्ला सर, इनका वीआईपी स्वागत और सम्मान 7 स्टार ग्रुप की तरफ से अफजान सू से इनके शुभ हाथों से हो रहा है. 7 स्टार ट्रॉफी उसर कैम वोडोली ट्रॉफी 2025 में A7 मोटर सेंटर के प्रोपराइटर पड़गा मुस्तफा मुल्ला सर, इनका शाही सम्मान मुख्य मंच पर किया जा रहा है. वेलकम वेलकम 7 स्टार उसर कैम वोडोली ट्रॉफी. A7 मोटर सेंटर के मुस्तफा सर, इनके पार्टनर अब्दुल्ला पटेल, इनका सम्मान नवाज लोनबाल इनके शुभ हाथों से करते हुए सम्मान चिन्ह, ट्रॉफी, शाल और बुके देते हुए राजेंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते इट्स अ वाईड बॉल, अंपायर डिसिजन. किती षटकार हवेत? 2 षटकार मारून सुद्धा आसपास जाऊ शकत नाही, कारण एवढा स्कोर ठोकला होता. 57 धावा डोंगस त्या टीमनं. फुलरेंचा बॉल आणि इथे मात्र औपचारिकता बाकी राहते, परंतु फाईट देण्याचा प्रयत्न उमर 11B टीमनं जरूर केलाय. आने वाले समय में उमर 11B टीम अच्छी फाइट देने वाली टीम रहेगी. उमर 11A के साथ प्रैक्टिस हर दिन ऐसे ही करेंगे तो उमर 11B टीम भी कुछ कम नहीं है.